लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या. बाजूल तू ते आमचं सर्वस्व आहे. ए लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या, आमचं नादी लागू नको. आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडी आणून मला उतरून मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना समोर आली असून यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. लोणी काळभोर परिसरामध्ये प्रवचन आटोपून परतत असताना काही जणांनी लवांडे यांची गाडी अडवली. त्यांना खाली उतरवून धक्काबुक्की करत स्मशानभूमी परिसरात नेलं आणि त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप करण्यात आलेत. लवांडे यांनी बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप संग्राम बापू भंडारे यांच्यावर केलाय. या संपूर्ण प्रकारामागे वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ असल्याची माहिती समोर येते. लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप करत काही नावे जाहीर केली होती, ज्यामुळे वातावरण आधीच तापलं होतं. घटनेनंतर लवांडे लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी पोलीस ठाण्यातच सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय. तर दुसरीकडे संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप फेटाळलेत. तर गुरुवर्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन केलं जाणार नाही अशी भूमिका मांडली आहे. आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. जय श्रीराम. मी संग्राम बापू भंडारे. हा विकास लवांडे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानचं मोठं केलं, त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतोय आणि आमच्या सारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना. पण गुरुवर्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही. आमच्यासाठी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विनदेव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. या घटनेनंतर पुण्यामध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं असून आता पोलीस तपासातून नेमकं सत्य काय समोर येतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, पुणे. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.